आता पाहूयात पुढची बातमी। देशामध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत। पारावरचा संवाद असो किंवा कट्ट्यावरच्या गप्पा, सगळीकडे एकाच विषयाची चर्चा होतीये, ते म्हणजे निवडणुकांची। कोकणामध्ये पर्यटनाला आलेल्या पर्यटकांसोबत निवडणुकांसंदर्भामध्ये आमच्या प्रतिनिधींनी गप्पा मारल्या। पाहूया। मी आता गणपतीपुळ्यात आहे। अर्थात सुट्टी आहे, वीकेंड आहे, म्हणून एक गर्दी होईल अशी अपेक्षा होती। तुलनेला गर्दी नक्कीच नाहीये, म्हणजे ना के बरोबर आहे। आणि आता माझ्यासोबत पर्यटक आहेत, ते राज्यातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत आणि यांच्याकडून मी सध्या राज्यातलं असेल किंवा देशातलं राजकारण, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांची मतदार म्हणून त्यांची मतं काय आहेत हे समजून घेणार। तुमच्यापासून सुरुवात करतो। सध्याच्या राजकारणावरती तुम्हाला जर कमेंट करायची झाली तर काय कराल? सध्याचं राजकारण बोलायचं ठरलं तर ते फक्त त्यांचाच विचार करतात, सामान्य जनतेचा थोडाही विचार करत नाही। परत जे मुलं आहेत त्यांना नोकरीसाठी प्रश्न असतात, ते पण त्याचा पण विचार करत नाही आहेत। महागाईवर पण काहीच बोलत नाही आहेत। त्यांना फक्त सत्तेचंच चाललेलं आहे, त्यांचा फक्त निवडून येण्याचंच ध्येय आहे। बाकी मला असं दुसरं काही वाटत नाही। म्हणजे तुम्हाला असं वाटतं की सत्ताधारी किंवा विरोधक, म्हणजे सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे, पण त्याच वेळेला सक्षम विरोधी पक्ष किंवा विरोधक हे लोकशाहीमधला महत्त्वाचा घटक आहे। सो विरोधक पण या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी कमी पडतात, हे मुद्दे मांडायला लोकांचे। बरोबर, विरोधक बी या ठिकाणी कमी पडतोय। जे मुद्दे मांडायचे ते मुद्दे मांडत नाहीये आणि ते दिशा, जनतेची दिशाभूल करण्याचं काम करतात। मला एक सांगा, ईडी सीबीआयच्या सध्या कारवाया सुरू आहेत, जर बघितलं देशात किंवा राज्यभरात, याच्यावरती तुमची मतं काय आहेत नेमकी? आता ईडीच्या कारवाई म्हणजे आता सध्या भारताची परिस्थिती अशी झाली की एक हाती सत्ता गेल्यासारखं झालंय। ज्याच्या हाती सत्ता तोच खरा राजा असं झालेलं आहे। मग यातलं चांगलं आणि वाईट हे ठरवण्यापेक्षा सध्याच्या वाढत्या महागाईकडे, तरुणांच्या बेरोजगारीकडे कोणी लक्ष देत नाही। जो कोणी चांगला उमेदवार काम करत असेल, नेता काम करत असेल, त्याला कसं गुंतवायचं, तर ती एक चांगलं प्रावधान सरकारने करून ठेवलेलं आहे ईडीचं, आणि त्याचा तो पूर्ण उपयोग घेते सत्ता आजची। गृहिणी म्हणून सध्याच्या सगळ्या ज्या काही घडामोडी सुरू आहेत, कारण की कसं आहे, किती काही झालं तरी आपल्या रोजच्या आयुष्याशी राजकारणाचा संबंध हा येतोच येतो, म्हणजे आपण ते नाकारू शकत नाही। म्हणून हा प्रश्न पडतोय तुम्हाला, म्हणजे मला तुम्हाला विचारायचं आहे। सर, खरं तर आता राजकारण पाहिलं ना, ह्या शब्दाचीच भीती वाटते। म्हणजे राजकारण हा शब्दच इतका भयंकर झाला ना की म्हणजे नकोच वाटतं। कोणत्याही पक्षाविषयी मला कोणतेच हे नाही आहे, पण सामान्य जीवन जगताना आम्ही रोजचं जे स्ट्रगल करतो ना, आता पाण्यापासून जर पाहतात तर आमच्याकडे 8-8 दिवस जर पाणी नसेल तर मग हा किती मोठा, आणि ठराविक ठिकाणी पाणी येतं, ठराविक ठिकाणी पाणी येत नाही का, तर आम्ही बोलतो म्हणून आमच्यावरती राग धरला जातो। कोल्हापुरात ना आलं आता शाहू महाराज अगदी राजकारणात उतरलेत, उमेदवार त्यांना मिळालेले आहेत। सगळ्या घडामोडींकडे म्हणजे कोल्हापूरकरांची मतं परत एक वेगळे असतात। काय वाटतंय तुला सगळ्या राजकारणावरती, अगदी थोडक्यात? राजकारणामध्ये सध्या तर बघितलं नाही, कोण कोणत्या पक्षामध्ये आहे आणि कोण कुठे चाललं आहे हे काही कळायला मार्ग नाही। आपल्या कोल्हापूरमध्ये मागच्या लोकसभेला आपलं ठरलं आहे म्हणून आपण सतीश पाटलांनी आपल्या ह्यांना संजय मंडलिकांना निवडून आणलं, पण तेच आज ह्या लोकसभेला ते त्यांच्या विरोधात उभा आहेत। त्यामुळे लोकांना संभ्रमावस्था निर्माण झालेली आहेत आणि त्यात राजश्री शाहू महाराज आता इलेक्शनला उभा आहेत। त्यामुळे लोकांना एक त्यांना निवडून देण्याची इच्छा व्यक्त होत आहे, कारण का एक म्हणजे महाराजांच्या वंशातला एक म्हणजे त्यांचा हे वंशज आज इलेक्शनमध्ये आहे, त्यामुळे त्यांना निवडून देण्यासाठी लोक सज्ज आहेत। अर्थात सगळ्या मुद्द्यांवरती बोलताना त्यांचं एकच म्हणणं आहे की प्रत्येकजण कुठंतरी स्वतःचं बघतोय, सर्वसामान्य माणसांचं त्यांना काही पडलेलं नाही आहे आणि यांचे प्रश्न हे अगदी कॉमन आहेत। म्हणजे सर्वसामान्य माणसाला ज्या रोजच्या समस्या भेडसावत आहेत त्याचं काय, किंवा आमच्या मतांचं, अर्थात आमचा विचार हा होणार आहे की नाही, किंवा आम्हाला गृहीत धरलं जातं का, अशी एक प्रकारची भावना या सगळ्या सध्या टुरिस्टची आहे। कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।